डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांची मुलगी आज मध्यरात्री भारतात परतणार आहे। उद्या सकाळी 8 ते 10 वाजे दरम्यान अंतिम दर्शन घेतलं जाईल। AICC या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व बडे नेते माजी पंतप्रधानांना AICC मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहतील। AICC मधून अंत्ययात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे। राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात तिथेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिवाय काँग्रेस आता मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच जागा मागणार अशी देखील माहिती आहे। दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आता जाहीर करण्यात आलाय। आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द झाले। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला। पाहूयात। देश के लिए बहुत बड़ा क्षति हुआ है। डॉक्टर मनमोहन सिंह ईमानदार, निष्ठावान, इस तरह का नेता बिरले ही मिल सकता है जिस पर कोई आरोप नहीं लगा हो, कुछ नहीं लगा। उनका निधन का समाचार सुन करके गहरा आघात लगा है। ईश्वर से प्रार्थना करते हैं कि उनकी मृत आत्मा को, उनके सोल को शांति प्रदान करें और उनके शोक संतप्त जो परिवार है उनको भी शक्ति मिले। खरं तर काँग्रेस पक्षाचा मार्गदर्शकच आज हरवलेला आहे। एक स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक, मृदुभाषी, संयमी, सुसंस्कृत असा राजकारणी, असे महान व्यक्ती या देशातून हरपले आहेत, याचं अतीव दुःख आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याची शक्यता आहे। तर सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी हे अंत्यदर्शनासाठी येण्याची देखील शक्यता आहे। 3 मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होऊ शकतात। राज्यसभेतून डॉक्टर मनमोहन सिंग हे निवृत्त झाले त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी त्यांचं कौतुक केलेलं होतं। मनमोहन सिंग यांनी लोकशाहीला ताकद दिली असं मोदींनी म्हटलं होतं। पाहूयात। एक सांसद अपने दायित्व के लिए कितना सजग है उसका वो उदाहरण है। सवाल ये नहीं है कि वो किसको ताकत देने के लिए आए थे। मैं मानता हूं वो लोकतंत्र को ताकत देने आए थे। जब भी हमारे लोकतंत्र की चर्चा होगी तो कुछ माननीय सदस्यों की जो चर्चा होगी उसमें माननीय डॉक्टर मनमोहन सिंह की योगदान की चर्चा जरूर होगी। मैं विशेष रूप से माननीय डॉक्टर मनमोहन सिंह जी का स्मरण करना चाहूंगा। 6 बार इस सदन में वो अपने मूल्यवान विचारों से और नेता के रूप में भी और प्रतिपक्ष में भी नेता के रूप में उनका बहुत बड़ा योगदान रहा है। वैचारिक मतभेद, कभी बहस में छिटाकशी, वो तो बहुत अल्पकालीन होता है।
डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग 10 वर्ष पंतप्रधान राहिले. त्यांनी हे पद अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलं. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले गेम चेंजर निर्णय नेमके कोणते तेही आपण बघूया. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरुवात मनमोहन सिंग यांनी केली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना सुद्धा मनमोहन सिंग सरकारने आणली. माहिती अधिकार कायदा, भूसंपादन कायदा सुधारणा, अन्न सुरक्षा योजनेची पायाभरणी मनमोहन सिंग यांनी केली. खरं तर मनमोहन सिंगजींनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं. अत्यंत संवेदनशील, शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. मनमोहन सिंगच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं आहे. मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. ही पोकळी न भरून निघणारी आहे. तर आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कधीही न भरून निघणारी पोकळी सध्या निर्माण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली असल्याचं बघायला मिळालं. एकंदरीत आपण बघू शकतोय मनमोहन सिंग यांना आज विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जाते कारण देशाची मोठी हानी मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं झाली आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर ही बातमी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील गाह या त्यांच्या मूळ गावी पोहोचली. त्या ठिकाणी त्यांचे बालपणीचे मित्र होते. त्यापैकी एक मित्र राजा मोहम्मद अली 2008 मध्ये मनमोहन सिंग यांना भेटायला आले. त्यांनी मनमोहन सिंग यांना त्यांच्या गाह गावाचे चित्र भेट दिले. त्या बदल्यात मनमोहन सिंग यांनी एक पगडी, एक शाल आणि एक टायटन घड्याळाचा सेट त्यांना भेट स्वरूपात दिला होता. यासोबत इतरही बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरले. त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालाय. आजचे सर्व सरकारी कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आलेला आहे. भारताच्या सर्वात प्रतिष्ठित अशा नेत्यांपैकी एक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण भारत शोकाकुल झालाय. नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलं. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या शब्दात अमित शहांनी दुःख व्यक्त केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानं प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यालयातर्फे एक शोकपत्रक जाहीर करण्यात आलं. मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते. मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरींनी दुःख व्यक्त केलं. भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट त्यांनी केलं. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केलं. माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले असं म्हणत त्यांनी भावूक पोस्ट केली.
भारतानं एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम असा राजकारणी गमावला. ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवणार असे मुख्यमंत्री म्हणाले. शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. जागतिक धुरंधर नेता गमावला असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलं. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं नितीन राऊत यांनी दुःख व्यक्त केलं. देशाचा कोहिनूर हिरा हरपला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यात टेंभली गावात पहिला आधार कार्ड देण्यात आलं. मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका महिलेला पहिला आधार कार्ड दिलं गेलं. टेंभली गावात आदिवासी बांधवांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना आदिवासी बांधवांचे पारंपरिक चांदीचे दागिने भेट देण्यात आले. भारताने आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावलाय. त्यांच्या समर्पणानं आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राचा कायापालट झालाय. या भावना कपिल शर्मा यांनी व्यक्त केल्या. अभिनेता रितेश देशमुख यानं विलासराव देशमुख यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला, त्याचे आम्ही नेहमी ऋणी राहू असं ट्विट रितेशने केलं. जेनेलिया देशमुख यांनी देखील मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. आपले माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झालं. एक राजकारणी, अर्थतज्ञ आणि सच्चा देशभक्त. तो देशासाठी सचोटी, शहाणपणा आणि निस्वार्थ सेवेचा वारसा मागे सोडतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असं त्यांनी म्हटलं. सनी देओल यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताच्या अर्थशास्त्राला आकार देणारा एक दृष्ट नेता आपण गमावला, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. टीम इंडियानं सुद्धा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. मेलबर्नच्या मैदानात काळी पट्टी बांधत टीम इंडियानं आदरांजली वाहिली. आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मध्ये. मकर संक्रांतीसाठी तिळाचे भाव यंदा 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढले, त्यामुळे नात्यातील गोडवा आता महाग झालाय. गेल्या 15 दिवसात थंडीचं प्रमाण वाढलं. गुजरातमधून गुळाच्या मागणीमध्ये वाढ झाली. याचा अनुकूल परिणाम गुळाच्या दरवाढीवर झाला. 300 ते 400 रुपयांनी गुळाच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितलं. ढगाळ वातावरणामुळे शेवगा या पिकावर देखील परिणाम झालाय. फुलं गळू लागली आहेत, त्यामुळे शेवग्याला आता किलोला 100 रुपयांचा भाव मिळतोय. कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूदही करावी, ही मागणी CAIने सरकारकडे केली. देशात 95% कापूस बीटी आहे, मात्र GM तंत्रज्ञानात कोणतीच सुधारणा केलेली नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीने कापूस बियाण्यांना प्रतिकार विकसित केला. देशात डाळिंबाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली. आता वाटाण्याच्या खुल्या आयातीला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वाटाणा आयातीवर शुल्कासह कोणतंही बंधन नाही, त्यामुळे 24 लाख टनांची आयात झाली आहे. सध्या मानांकन मिळालेल्या डहाणूच्या चिकूला देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या APMC मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात डहाणूचे चिकू आलेत. चिकू हैदराबादला लवकरच पाठवले जाते. नांदेडमध्ये रानडुकराची गावठी बॉम्बने शिकार करण्यात आलेली आहे. तर यावेळेस श्री क्षेत्र माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. या ठिकाणी आता आणखी गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. भाविकांसोबत व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. धुकं आणि सतत बदलणारं हवामान यामुळे भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकावर औषध फवारणी करतायत.
मुंबईमधल्या मलबार हिल परिसरात पीएमसीचा ड्रीम प्रोजेक्ट एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे तयार होतोय। यावरून गिरगाव चौपाटीचं सौंदर्य बघायला मिळणार आहे। तर या एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवेचं काम 90% पूर्ण सुद्धा झालंय। नाशिकमध्ये बिबट्याने 4 वर्षाच्या मुलावरती हल्ला केला असल्याचं बघायला मिळतंय। तर यावेळेस वडिलांनी शर्थीने बिबट्याचा सामना करत मुलाची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली। हल्ल्यात ऋषिकेश चंद्रे गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। जालना जिल्ह्यामध्ये आता आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी झालाय। त्यामुळे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। वाशिममधील रिसोड तालुक्यामध्ये सकाळी काही ठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस झालाय। या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अभय योजनेमधून नवी मुंबई पालिकेला पाणीपट्टी देयकांमधून 16 कोटींचा महसूल प्राप्त झाला। ज्या पाणीपट्टी धारकाकडून पाणी बिल थकवलं जाते त्यांच्यावर पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते। 2024 मध्ये 3 कोटींनी पालिकेच्या तिजोरीमध्ये अधिकचा महसूल हा आता प्राप्त झालाय। पिरवाडी किनारा ते केगाव असा 1200 मीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जाणार आहे। हा मार्ग जून 2025 पर्यंत पूर्ण होईल। त्यामुळे उरणमधील पिरवाडी आणि केगाव हे 2 समुद्र किनारे जोडले जातील। कल्याण डोंबिवलीमध्ये हवेत धुळीची प्रचंड वाढ झाली आहे। मागील वर्षभरात हवेतील धुलीकणांच्या प्रमाणात मानकांपेक्षा जास्त वाढ झाली। लोकांच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं तज्ज्ञांकडून निष्कर्ष काढण्यात आलाय। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं अराजपत्रित अधिकारी आणि जवानांसाठी नवीन बदली धोरण जाहीर केलं। त्यानुसार आता CISF मध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या आधारावर पोस्टिंग मिळू शकणार आहे। 10 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचारी हे निवड पोस्टिंगमध्ये काम करतील आणि पात्र होतील। मागील 4 वर्षांपासून बंद असणारी शैक्षणिक सहल पुन्हा सुरू होणार आहे। नवी मुंबई महापालिकेकडून प्रस्ताव तयार झालेला आहे असं अधिकारी वर्गानं सांगितलं। विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण यामुळे पसरलं आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली। या गर्दीमध्ये शालेय सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। यावेळेस पाठ्यपुस्तकात शिकवला जाणारा रायगड किल्ला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता आलेला आहे। सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्ष नोंदणीला सुद्धा सुरुवात झाली। सीईटीसाठी प्रवेश अर्ज भरण्यास 1 महिन्याची मुदत देण्यात आली। या संदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पनवेल नगरी सज्ज झाले। 4 दिवसांवर 31 आले। मद्य तस्करांवर करडी नजर आता असेल। रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत वाहनांची कसून तपासणी आता केली जाणार असल्याचं कळतंय।